नमस्कार, मी डॉक्टर शरद देशमुख, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशलिस्ट, मेडिलिओ हॉस्पिटल द्वारका नाशिक. माझ्यासोबत आहेत मिस्टर बापू, ज्यांचं वय 48 वर्ष आहे आणि ते माझ्याकडे 5 ते 6 वर्षापासून ट्रीटमेंट घेतात लिव्हरच्या आजारासाठी. तर आज आपण त्यांचे अनुभव आणि त्यांनी या आजारावर कशी मात केली आणि ती काय काय काळजी घेतात याबद्दल त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार सर, मला 2021 पासून त्रास होत होता. कावीळ व्हायची, पोट फुगायचं, त्याच्यानंतर काळी संडास व्हायची, त्याच्यानंतर उलट्या व्हायच्या, तर कोम्यात जायचो. तो मला ॲडमिट करायचे सर, देशमुख सर, ICU मध्ये. त्याच्यानंतर मला परत बाहेर ट्रान्सफर करायचे. त्याच्यानंतर मी 1-1.5 वर्ष सरांकडे ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला 100% रिझल्ट सरांचा भेटला आणि त्याच्यानंतर मी गोळ्या औषधं कंटिन्यू सरांकडूनच घेतोय. दर महिन्याला फॉलो करतो आणि मला आता एकदम 100% बरं वाटतंय. आणि लिव्हर ट्रान्सफरची वेळ आली होती, पण ती आता शक्यतो गरज काही आली नाही. मला जो त्रास होत होता त्यावेळेस तुम्हाला लिव्हर तुमचं खराब झालंय आणि ते फेल झालंय आणि त्याला ट्रान्सप्लांटची पण गरज लागू शकते, यानुसार पण आपण तयारी केली होती. हो सर, केली होती. तर मग तुम्ही काय काय काळजी घेतली आणि तुम्ही याच्यावर कसं बाहेर आले, म्हणजे गोळ्या औषधींव्यतिरिक्त तुम्ही काय काळजी घेतल्या? मला जो त्रास खाण्याचं सरांनी पथ्य दिलं होतं, त्याच्यात मीठ कमी, तिखट कमी, आपल्या सगळ्या भाजीपाल्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी करायचं आणि वजन वेट कमी करायचं आणि आपलं जेवढी सुधारणा करता येईल तेवढी केली मी. पुढचं आपल्याला डुपारीट औषध दिलं होतं सरांनी, ते रेग्युलर कंटिन्यू चालू ठेवल्यामुळे पोटाचा बी 100% रिझल्ट चांगला भेटला मला. तुम्हाला आता काही त्रास होतोय का? आता मला कशाचाच त्रास नाही, पायाला सूज नाही, पोटात पाणी नाही, कशाचाच नाही. सरांच्या गोळ्या चालू रेग्युलर, त्याच्यामुळे पथ्य माझं एकदम कम्प्लीट चालतं. आता मला तुम्हाला मेडिलिओ हॉस्पिटलचा किंवा माझ्या किंवा जे काही तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटमध्ये जे काही डॉक्टर असतील त्यांचा ट्रीटमेंटचा अनुभव कसा होता? तर जास्त देशमुख सरांचाच मला चांगला फरक पडलेला आहे. जे बापू वाघ यांच्यासारखे काही पेशंट असतात की ज्यांची परिस्थिती एवढी गंभीर असते की त्यांचं लिव्हर काम नाही करत, आणि अशा वेळेस ट्रान्सप्लांटसाठी पण आम्ही त्यांचं नाव नोंदवण्यासाठी सल्ला देतो. पण त्यांनी जर वेळेवर व्यवस्थित पथ्य पाळले आणि गोळ्या औषधी घेतल्या तर यापैकी बरेच पेशंट हे ट्रान्सप्लांट न करता परत नॉर्मल पूर्ववत काम करायला व्यवस्थित बरे होतात आणि नॉर्मल आयुष्य जगायला सुरुवात होतं. पण ते मुख्य आहे की पेशंटला क्रेडिट देणं खूप गरजेचं आहे की त्यांनी त्यांच्या सवयी अगोदरच्या सर्व बंद केल्या आणि वेळेवर रेग्युलर फॉलोअप ते करत आहे.